गेले 72 दिवस आपल्याला सापडत नाही आहे ह्याच्यावर माझा विश्वासच नाही आहे। आणि मी अनेक वेळा SP असतील किंवा पोलीस यंत्रणा असेल, माननीय मुख्यमंत्री असतील, यांना अनेक जणांना मी कॉन्टॅक्टही केलेलं आहे की तुम्ही सांगा की आम्ही केंद्र सरकारला विचारूया का। बजरंग अप्पा सोनवणे बीडचे खासदार यांनी अमित भाई शानचीही 2दा भेट घेतलेली आहे की आम्हालाही सहकार्य करायची आमची पूर्ण तयारी आहे। आम्हाला ह्याच्यात कुठलंही राजकारण आणायचं नाही। बीडमधल्या दोन्ही कुटुंब आणि परभणीचं कुटुंब या 3 कुटुंबाला न्याय हा मिळालाच पाहिजे आणि तिन्ही कुटुंबाला आज न्याय मिळत नाही हे दुर्दैव आहे। आणि तो 7वा माणूस गायब आहे तरी कुठे? म्हणजे असं तर होऊ शकत नाही ना, ह्या जगामध्ये एवढं तंत्रज्ञान असताना तो कृष्णा नावाचा 7वा जो खूनी आहे तो फरार आहे, तो ह्यांना सरकारला सापडत नाही ह्याच्यावर मला खरंच विश्वास बसत नाही। विरोधी पक्षनेते दानवे यांनी बोलताना असं म्हटलंय की काही बरं वाईट झालं आहे का हे देखील तपासावं का, संशय व्यक्त केलाय। संदीप क्षीरसागर गेले महिनाभर असं म्हणतात, त्यामुळे संदीप क्षीरसागर गेले म्हणजे महिनाभर मी त्यांचं TV वर ऐकते की सापडत नाही असं कसं झालं। त्यामुळे ह्याची पारदर्शकपणे याची इन्क्वायरी झाली पाहिजे। आजच सकाळी मी मुंडे कुटुंबांशीही बोलले, कारण का त्यांचाही फॉलोअप महादेव मुंडेंच्या खुनाचा चाललेला आहे। त्यामुळे देशमुख कुटुंब असेल किंवा महादेव कुटुंब असेल, आपलं मुंडे कुटुंब असेल, या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने राजकारण बाजूला ठेवून आमचा प्रयत्न आहे की त्या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळावा। आणि परभणीची जी इन्क्वायरी चालली आहे ती कुठपर्यंत गेलेली आहे हेही सरकारने आम्हाला सगळ्यांना सांगितलं पाहिजे। कालपासून संतोष देशमुखांचं कुटुंबीय उपोषणाला बसलेलं आहे, आज दुसरा दिवस आहे, काहीही त्यांना अपडेट देण्यातच येत नाही, त्यात असा त्यांचा आरोप आहे। हो, हे दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकार पारदर्शकपणे काम का करत नाही। मी कालही त्या कुटुंबाशी बोलले, आजही मी सकाळी त्यांना व्हॉट्सॲप केला होता, त्यांचंही उत्तर आलं आहे मला। पण हे खूप दुर्दैव आहे की पारदर्शक कारभार करायला काय अडचण आहे सरकारला। म्हणजे कालचंच उदाहरण तुम्हाला मी देते। काल माननीय मुख्यमंत्र्यांनी एक अतिशय चांगला निर्णय घेतला, मी त्याचं मनापासून स्वागत करते। ते काय म्हणाले, ज्या OSD किंवा PS वर कुठलाही आरोप झाला असेल तर त्याला अशा काय फिक्सर का काहीतरी शब्द त्यांनी वापरला माननीय मुख्यमंत्र्यांनी, यांना आम्ही ठेवणार नाही। जे पारदर्शक आणि चॅनल्सनी त्याचं स्वागत केलं, मी मनापासून त्याचं स्वागत करते। पण मग एक निर्णय OSDला आणि एक निर्णय मंत्र्यांना, हा कुठला न्याय? जर OSD आणि PA ठेवताना तुम्ही जर म्हणताय की ज्याच्यावर आरोप झालेत किंवा कुणावर केस असेल किंवा काही कंप्लेन आली असेल तर त्याला आम्ही मंत्रालयात ठेवणार नाही, तर जर OSD आणि PA यांच्यासाठी एक कायदा आणि मंत्र्यांसाठी दुसरा कायदा, ज्यांना शिक्षा झालेली आहे, ज्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले, जे कागदपत्र मंत्रालयात मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री सगळ्यांना दिलेले आहेत, मग त्यांना का वेगळा न्याय? मग जर तुमचं सरकार खरंच भ्रष्टाचार मुक्त असेल तर वॉशिंग मशीन सिलेक्टिव्हली नाही चालणार ना। कोकाटे आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असं त्यांच्याही पक्षातनं दबाव वाढतोय, तर दुसरा एक प्रवाह त्यांच्याच पक्षात आहे की नको, आरोप होत राहतात। त्यांच्या पक्षात काय चाललं याचं मला माहिती नाही। मी नैतिकतेवर विश्वास ठेवते। या महाराष्ट्रामध्ये नैतिकतेवर काम अनेक वर्ष झालेलं आहे आणि बऱ्याच मंत्र्यांनी नैतिकतेने राजीनामे दिलेत आणि माझ्या अपेक्षा माननीय मुख्यमंत्र्यांकडून आहे। कारण का काल मला खूप आनंद वाटला त्यांचं पब्लिक स्टेटमेंट, आणि फर्मली बोलले ते की भ्रष्टाचाराचा आरोप, इन्क्वायरी काही असं मी सहन करणार नाही। OSD आणि PA हा असा ठेवता येणार नाही। माझी एवढीच प्रांजळ विनंती माननीय मुख्यमंत्र्यांना आहे की एक नियम भ्रष्टाचाराचा मंत्र्यांना किंवा इन्क्वायरीचा आणि दुसरा OSD आणि PAंना, हा कसं? सुप्रिया सुळे यांचा हा माध्यमांशी संवाद आपण बघत होतो। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे अशीच आमची मागणी असेल असं सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी